आज मी तुम्हाला अशा आयलंड विषयी सांगणार आहे जिथे सिंगापूर, मलेशिया सारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत. मॉरिशस, मालदीव सारखे बीच आहेत. डिझनीलँड सारखं अम्युजमेंट पार्क आहे. युरोपियन शहरांसारखी शहरं आहेत. व्हिएतनामचं कल्चर आहे. मुख्य म्हणजे व्हिसा फ्री आहे. तुम्ही म्हणाल की अरे इतके दिवस आपल्याला या आयलंड विषयी का माहित नव्हतं? कसं माहिती असेल? कारण गेल्या 4-5 वर्षातच हे आयलंड विकसित झालेलं आहे, त्यामुळे फार गर्दी नाही. हे आयलंड आहे व्हिएतनाम मधलं फुक्वॉक आयलंड. एका आठवड्याची ट्रिप तुम्ही फक्त 70 ते 80 हजार रुपयात करू शकता, फ्लाईट इन्क्लुडेड. सगळी माहिती सांगणार आहे तुम्हाला मी. छान आयटनरी सुद्धा बनवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. हक्काच्या ट्रॅव्हल गाईड मध्ये यावेळेस आपण कव्हर करणार आहोत फुक्वॉक आयलंड. तर व्हिडिओ चालू करण्याआधी बेसिक कॉन्सेप्ट सांगतो. तर फुक्वॉक आयलंड हा व्हिएतनामचाच भाग आहे. म्हणजे आपली कशी अंदमान निकोबार बेटं आहेत, तसंच हे व्हिएतनामचंच बेट आहे. नव्यानेच हे आयलंड बांधल्यामुळे इथे इतक्या साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यामुळे जर सोबत लहान पोरं असेल तर तुमचं कामच झालं. आणि निसर्गामुळे कपलसाठी सुद्धा हे आयलंड बेस्ट आहे. त्यामुळे फॅमिली म्हणू नका, कपल्स म्हणू नका, सगळ्यांसाठी हे आयलंड बेस्ट आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे फुक्वॉकला जायचं कसं. आता फ्लाईट आणि व्हिसा या दोन्ही गोष्टी मी या एकाच मुद्द्यामध्ये सांगतो. त्याचं कारण आहे. आता जर तुम्हाला फुक्वॉकला जायचं असेल तर भारतातनं थेट फ्लाईट नाहीये, तुम्हाला कनेक्टिंग फ्लाईट पकडावी लागेल. म्हणजे आधी व्हिएतनामला जाऊन तिथून फ्लाईट बदलून तुम्हाला फुक्वॉकला जावं लागेल, किंवा बँकॉकला जाऊन तिथून फ्लाईट बदलून तुम्हाला फुक्वॉकला जावं लागेल. जर तुम्ही फक्त फुक्वॉक ट्रिप करणार असाल, म्हणजे फुक्वॉक फिरणार आणि परत भारतात येणार, तर कंपल्सरी मी सांगेन की बँकॉकवरनच जा. त्याचं कारण असं आहे, फुक्वॉकला व्हिसा नाही. म्हणजे जर तुम्ही भारतातनं गेलात तर तुम्हाला व्हिसाचे पैसे द्यावे लागत नाहीत, व्हिसा काढावा लागत नाही. डायरेक्ट पासपोर्ट दाखवायचा. तुमच्या पासपोर्टची व्हॅलिडिटी 6 महिन्यापेक्षा जास्त पाहिजे आणि पासपोर्ट दाखवून डायरेक्ट शिक्का मिळून तुम्ही फुक्वॉकला एंटर करू शकता. पण हेच तुम्ही जर कनेक्टिंग फ्लाईट व्हिएतनामवरनं पकडलीत, म्हणजे हनोईवरनं किंवा होचिमिन सिटीवरनं तुम्हाला फ्लाईट बदलून फुक्वॉकला जायचं असेल, तर तुम्हाला व्हिएतनामचा व्हिसा काढावा लागतो. म्हणजे तुम्ही फक्त फुक्वॉकला जाणार आहात, नंतर व्हिएतनामला जाणार नाही आहात, पण तुम्ही जाता व्हिएतनामच्या शहरातनं, म्हणून तुम्हाला कंपल्सरी व्हिसा काढावा लागतो. हा जरा विचित्र प्रकार आहे, पण असं असल्यामुळे जर तुम्ही फुक्वॉक आणि व्हिएतनाम ट्रिप अशी जोडून करणार असाल, जशी आम्ही केली होती, तरच तुम्ही व्हिएतनाम थ्रू फ्लाईट पकडा. पण जर तुम्ही फक्त 6-7 दिवस फुक्वॉक फिरणार आहात आणि परत भारतात येणार असाल तर बँकॉकवरनं जा. बँकॉकवरनं सुद्धा बरेच फ्लाईटचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला व्हिसाची कटकट लागणार नाही. 2500 रुपये तुमचे वाचतील. ती लाईन, इमिग्रेशन ते सगळं वाचेल. बँकॉकला फ्लाईट चेंज करून थेट फुक्वॉकला तुम्ही जाऊ शकता. आता फ्लाईटचे ऑप्शन, व्हिएटजेटचे बरेच ऑप्शन्स आहेत आणि व्हिएटजेटचे बँकॉकवरनं सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्याचबरोबर व्हिएतनाम एअरलाइन्स आहे, जी आम्ही पकडली होती, आणि बाकी पण 1-2 एअरलाईन कंपन्या आहेत. साधारण तिकीट जे आहे, जर तुम्ही 3 ते 4 महिने आधी बुक केलं तर 30 ते 35 हजारच्या रेंजमध्ये तिकीट पडू शकतं. म्हणजे फ्लाईटचे हे दर आहेत ते जाऊन येऊन आहेत, म्हणजे रिटर्न फ्लाईटचे सुद्धा आहेत. आम्ही जवळजवळ 3.5 महिने आधी तिकीट बुक केलं होतं. त्यामुळे व्हिएतनाम एअरलाइन्स असून सुद्धा, त्यात खायला पण असतं, टेलिव्हिजन असतो, छान फ्लाईट असते, तरी आम्हाला जाऊन येऊन तिकीट त्याचं पडलं साधारण 32,000 रुपये. त्यामुळे मी सजेस्ट करेन की शक्यतो 3 महिने आधी फ्लाईट बुक करा, तर तुम्हाला ती एक 25 ते 35च्या रेंजमध्ये पडू शकेल. नाहीतर ते तिकीट 50,000 रुपयांपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. अजून एक अतिशय महत्त्वाची टिप, जर तुम्ही व्हिएतनाम फिरणार आहात आणि तुम्ही व्हाया व्हिएतनाम फ्लाईट बुक केली आहे होचिमिन सिटीवरनं, कारण होचिमिन सिटीवरनं फुक्वॉकला जाण्यासाठी बऱ्याच फ्लाईट्स आहेत, आमची सुद्धा होचिमिनवरनंच होती, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, होचिमिन हे बिझिएस्ट एअरपोर्ट असल्यामुळे तिथे इमिग्रेशनसाठी खूप मोठी लाईन असते. त्यामुळे तुमचं कनेक्टिंग फ्लाईट जर 2 ते 3 तासाचा वेळ असेल तुम्हाला मधला, तर नक्की मिस होऊ शकतं. याच्यावर उपाय काय करायचा, इथे प्रायोरिटी इमिग्रेशन नावाचा प्रकार आहे. म्हणजे तसं तिकीट तुम्ही क्लूक वेबसाईटवरनं बुक करू शकता. 1700 रुपये पर हेड तिकीट असतं. त्यामुळे होतं असं की इमिग्रेशनची जी मोठी लाईन आहे ती स्किप होऊन प्रायोरिटीने तुम्ही डायरेक्ट डोमेस्टिक एअरपोर्टला जाता आणि मग होचिमिनवरनं फुक्वॉकला जाता. हे नक्की काढा. होचिमिनवरनंच फ्लाईट असेल तर. हानोई एअरपोर्टला हा प्रॉब्लेम नाही आहे, होचिमिनला हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तिकीट नाही काढलं तर तुमची फ्लाईट मिस होऊ शकते. तर फुक्वॉक मधली करन्सी, आता हा व्हिएतनामचाच भाग असल्यामुळे इथे सुद्धा व्हिएतनामीज डॉंगच चालतात. आता आपला 1 रुपया म्हणजे त्यांचे 288 डॉंग. म्हणजे सोपं लक्षात ठेवा, 1 लाख व्हिएतनामीज डॉंग म्हणजे आपले 350 रुपये. म्हणजे स्वस्ताई वगैरे नाही. तिथे जनरली जेवणाचं बिल 5 लाख डॉंग, 10 लाख डॉंग असं येतं. तर व्हिएतनामीज डॉंग तुम्हाला इथून घेऊन जायची गरज नाही. बेस्ट वे काय आहे, तर इथून US डॉलर घेऊन जायचे आणि तिथे जाऊन USD कन्व्हर्ट करायचे डॉंगमध्ये. कारण USDचा खूप चांगला दर डॉंगसाठी मिळतो, इंडियन रुपीजचा इतका चांगला मिळत नाही.
तिथे कार्ड चालत नाही, म्हणजे खूप कमी ठिकाणीच कार्डचे व्यवहार होतात, सगळीकडे कॅशच चालते, त्यामुळे व्यवस्थित कॅश ठेवा. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल की किती कॅश कॅरी करायची, तर सगळ्यात बेस्ट वे काय असतो, क्रेडिट कार्ड ठेवा सोबत किंवा इंटरनॅशनल ॲक्सेस असणारं डेबिट कार्ड ठेवा. तिथल्या ATM मधनं तुम्ही तिथले डॉंग काढू शकता. तर भाषा, इथे व्हिएतनामीज भाषा बोलली जाते, कारण ऑफकोर्स व्हिएतनामचा भाग आहे, पण इथल्या लोकांना अजिबात इंग्रजी येत नाही, म्हणजे एक शब्द सुद्धा येत नाही. व्हिएतनाममध्ये थोडं तरी तुटकं फुटकं येतं, इथे अजिबात येत नाही. त्यामुळे बेस्ट वे काय आहे, गुगल ट्रान्सलेटर डाउनलोड करा, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते इंग्रजीमध्ये टाईप करा किंवा बोला आणि मग ते व्हिएतनामीज भाषेमध्ये ट्रान्सलेट होईल. या एकाच प्रकारे तुम्ही कम्युनिकेशन करू शकता, बाकी काही करू शकत नाही. आता एवढे सगळे कुटाणे केल्यानंतर आणि पैसे खर्च केल्यानंतर तुम्ही म्हणाल की भाऊ फुकॉकला करायचं काय, तिथे बघायचं काय, तर आपण सोपं करण्यासाठी 2 भाग करूयात. सेम गोव्यासारखं फुकॉक आयलंड आहे, तर नॉर्थ फुकॉकचा भाग आहे आणि साऊथ फुकॉकचा भाग आहे. नॉर्थ फुकॉकच्या भागामध्ये सगळे अम्युजमेंट पार्क्स आणि ऍक्टिव्हिटीज आहेत आणि साऊथ फुकॉकमध्ये छान निसर्ग आहे आणि तिथे सनसेट टाउन आहे. तर आपली आयटनरी जी आहे, जर तुम्ही 5 ते 6 दिवस राहणार असाल किंवा आठवडाभर राहणार असाल, तर 3-4 दिवस नॉर्थ फुकॉकला राहायचंय आणि 2 ते 3 दिवस साऊथ फुकॉकला आपल्याला राहायचंय. तर आपण सुरुवात करूयात नॉर्थ फुकॉकपासून. आता नॉर्थ फुकॉकला काय काय आहे, तर तिथे आहे ग्रँड वर्ल्ड, म्हणजे आपलं व्हेनिस शहर कसं आहे युरोपमधलं, सेम डिक्टो तसं शहर त्यांनी विकसित केलंय कम्प्लिटली. तशा पाण्याच्या लेन्स, तशाच बोटी, तशीच दुकानं आणि त्या शहरामध्ये राहण्याचा आनंद तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे शक्यतो आपल्याला ग्रँड वर्ल्डमध्येच राहायचंय, कारण तिथून सगळे अम्युजमेंट पार्क जवळ आहेत. ग्रँड वर्ल्ड नुसतं फिरायला सुद्धा चांगलं आहे. तिथे दररोज रात्री फायरवर्कचा छान शो होतो, तो तुम्ही बघू शकता. फुकटात असतो तो शो, मुख्य चौकातच तो शो होतो. त्याचबरोबर तिथे आहेत 2 महत्वाची अम्युजमेंट पार्क. पहिलं आहे विन वंडर. विन वंडर हे सेम डिझनीलँड सारखंच आहे. संपूर्णपणे तिथे राईड्स आहेत, रोलर कोस्टर आहे, लहान मुलांसाठी वेगवेगळे सेक्शन्स आहेत. त्याचबरोबर तिथे खूप मोठं ॲक्वेरियम आहे, पेंग्विनसाठी असेल, तिथे मोठा मरमेड शो होतो. त्यामुळे दिवसभर तुम्हाला याच्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे विन वंडरसाठी. आणि रात्री तिथे प्रॉपर फायरवर्क शो सुद्धा होतो. मला वाटलं होतं की फक्त लहान मुलंच एन्जॉय करतील, पण आम्ही सुद्धा खूप जास्त ते एन्जॉय केलं. तिथे दररोज डिझनीलँडमध्ये जशी निघते तशी प्रॉपर परेड पण निघते कार्टून कॅरेक्टरची, त्यामुळे खूप मजा येते, छान माहोल असतो. विन वंडरचं दिवसभराचं तिकीट साधारण 3,000 रुपये आहे, ज्यामध्ये सगळ्या राईड्स सगळं इन्क्लूड आहे. फक्त खाणं नाही, खाणं तुम्हाला तिकडे घ्यावं लागेल. तिथे बरेच सारे ऑप्शन्स आहेत, इंडियन सुद्धा तिथे ऑप्शन्स आहेत. बरं, आपण फुकॉकचा प्रॉपर व्लॉग बनवला आहे, त्यामध्ये आमची संपूर्ण आयटनरी मी दाखवलेली आहे, सगळी ठिकाणं मी तुम्हाला दाखवलेली आहेत, त्यामुळे तो तुमचा राहिला असेल तर नक्की बघा. आता विन वंडर नंतर अजून एक महत्वाची गोष्ट फुकॉक, नॉर्थ फुकॉक मधली, ती म्हणजे विन सफारी. हे आहे खूप मोठं ॲनिमल पार्क आणि ॲनिमल सफारी. म्हणजे इथे प्राणी संग्रहालय आहे, ज्यामध्ये प्राण्यांना तुम्ही बघू शकता. आणि दुसरी म्हणजे बस सफारी आहे, ज्यामध्ये प्राणी मोकळे सोडलेले असतात आणि बसमधनं तुम्ही त्यांना बघता. त्याचबरोबर इथे प्रॉपर बर्ड शो सुद्धा होतो आणि हे सुद्धा दिवसभर तुम्ही फिरू शकता. खूप सारे प्राणी आहेत इथे, सगळ्या प्रजातीचे प्राणी आहेत, वन्य प्राणी सुद्धा आहेत, पेट ॲनिमल सुद्धा आहेत. रेप्टाईलचं एक वेगळं पार्क आहे, सगळे साप, अजगर, वेगवेगळ्या प्रकारचे सरडे. त्याचबरोबर बर्डचं पण वेगळं पार्क आहे, त्यांच्यासोबत तुम्ही फोटो काढू शकता. इथे ट्रेंड असे मोठे मोठे पक्षी आहेत, ज्यांचा प्रॉपर शो होतो दररोज 11 वाजता. त्याचबरोबर इथे फ्लेमिंगोंना सुद्धा फीड केलं जातं, ते तुम्ही बघू शकता. बऱ्याच गोष्टी इथे आहेत, त्यामुळे सुद्धा संपूर्ण दिवस तुम्हाला इथे लागणार आहे. खरं तर अथंगसाठी आम्ही हे पार्क बुक केलं होतं, पण खरं सांगू का, आम्ही सुद्धा वेडे झालो. म्हणजे जी त्यांची व्यवस्था आहे आणि प्राणी आपल्याला इतके जवळून बघायला मिळतात आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा इथे आहेत. इथे तुम्ही जिराफांना भरवू शकता, तो सुद्धा खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यामुळे संपूर्ण दिवस तुम्हाला इथे लागणार आहे. छान गोष्ट म्हणजे इथे प्रॉपर इलेक्ट्रिक बग्गी आहेत, त्या सुद्धा तुम्ही आधीच ॲडव्हान्समध्ये बुक करू शकता, त्यामुळे तुम्हाला चालावं लागत नाही. संपूर्ण बग्गीनी तुम्ही हे पार्क फिरून बघू शकता. आता त्याचं तिकीट आणि बग्गी दोन्हीचं तिकीट तुम्ही ॲडव्हान्स बुक करू शकता. आता विन वंडर आणि विन सफारी या दोन्ही अम्युजमेंट पार्क आणि ॲनिमल सफारीची तिकीट तुम्हाला क्लूक वरनं मिळू शकतात. क्लूक ही ऑफिशियल वेबसाईट नाही आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट वेगळी आहे, पण मी कायम क्लूक सजेस्ट करतो, कारण तिथे तुम्हाला फ्री कॅन्सलेशन मिळतं. त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींचं ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं. विन सफारीचं तिकीट आहे 3,000 रुपये, त्यामुळे विन वंडरचे 3,000 आणि याचे 3,000, असा 6,000 प्रत्येकी तुम्हाला खर्च येणार आहे. आता नॉर्थ फुकॉकमधली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्ग, समुद्र किनारे. इथे 2 समुद्र किनारे खूप सुंदर आहेत. एक म्हणजे गांडाऊ बीच, म्हणजे त्याचं नावच तसं आहे. ॲक्च्युली जे ग्रँड वर्ल्ड आहे त्याचा पोस्टल ॲड्रेस किंवा त्या एरियाचंच नाव गांडाऊ असं आहे आणि त्याचा समुद्रकिनारा खूप सुंदर, खूप स्वच्छ आणि प्रचंड हॅपनिंग आहे. आणि दुसरा बीच आहे बाई डाई बीच. हे दोन्ही बीच खूप सुंदर आहेत.
इथे संपूर्ण संध्याकाळ तुम्ही आरामात घालवू शकता. म्हणजे मी इतक्या ठिकाणी समुद्रकिनारे बघितलेत, पण हे मला कायम लक्षात राहतील. तर ही आहेत नॉर्थ फुकॉक मधली महत्त्वाची ठिकाणं. जर तुम्हाला नॉर्थ फुकॉक फिरायचं असेल तर कमीत कमी मी म्हणतोय आरामात जर फिरायचं असेल तर 4 दिवस तरी पाहिजेतच. संपूर्ण आयटनरी मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहेच. आता नॉर्थ फुकॉक मधनं आपण जाऊयात साऊथ फुकॉकला. इथे आहे सनसेट टाउन. जसं नॉर्थ मधलं ग्रँड वर्ल्ड हे व्हेनिस सारखं शहर आहे, तसंच खूप साऱ्या शहरांच्या रिप्लिका म्हणजे स्पेन मधले असतील, हे शहरांच्या रिप्लिका म्हणजे सनसेट टाउन आहे. तुम्हाला फिरतानाच लगेच ते जाणवतं. आणि हे सुद्धा संपूर्ण नव्याने बांधलेलं शहर आहे आणि हे ग्रँड वर्ल्ड पेक्षा खूप जास्त पटीने मोठं सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथली ती म्हणजे लॉंगेस्ट केबल कार इन द वर्ल्ड. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी केबल कार किंवा रोपवे आपण म्हणूयात, हा इथे सनसेट टाउन मध्ये आहे. जवळजवळ 9 किलोमीटरचा हा रोपवे आहे जो संपूर्ण समुद्रावरनं जातो. आणि तुम्हाला खरंच सांगतो, हा जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी कधीच विसरणार नाही. वेळ लागला म्हणजे फुकॉक मधला आपण म्हणतो ना की सगळ्यात कुठली गोष्ट लक्षात राहिली तर ही केबल कार. या केबल कारचं तिकीट 2,500 रुपये पर हेड आहे, पण वसूल आहे. त्याचं कारण असं की मुख्य शहरातनं ही केबल कार चालू होते आणि ती 9 किलोमीटर समुद्रात जाऊन एका आयलंडवर थांबते. त्याचं नाव आहे सन वर्ल्ड. आणि तिथे सुद्धा छोटं अम्युजमेंट पार्क आहे, वॉटर पार्क आहे, खूप साऱ्या राईड्स आहेत, त्याचबरोबर समुद्र किनारा सुद्धा आहे. त्यामुळे केबल कारसाठी तुम्हाला संपूर्ण दिवस काढावा लागणार आहे. आणि तिकिटामध्येच 2,500 रुपयांमध्येच संपूर्ण अम्युजमेंट पार्कच्या राईड्स इन्क्लुडेड आहेत. अजून सनसेट टाउनची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे टाउन फिरायलाच पाहिजे. आणि ते तुम्ही बाईकवर फिरू शकता किंवा त्यांच्या त्या इलेक्ट्रिक कार्ट असतात त्यातनं फिरू शकता. इतकं सुंदर. आता मला वाटलं होतं की कृत्रिमरित्या बांधलेलं शहर आहे त्यामुळे असं सेट सारखं वाटेल, कसं असेल, तर अजिबात नाही. असं वाटतं की खरंच हे ऐतिहासिक शहर आहे. इतकं टेस्टफुल आणि इतकं छान पद्धतीने ते बांधलेलं आहे. त्यामुळे काही न करता जिथे रस्ता दिसेल तिथे तुम्ही हे सनसेट टाउन फिरू शकता. समुद्रकिनारा पण सनसेट टाउनचा आहे. सनसेट टाउन बीच असंच त्याला म्हणतात. इतका सुंदर समुद्रकिनारा आहे आणि तिथे खरंच सनसेट तुम्ही बघा, तुम्हाला कळेल की त्याला सनसेट टाउन हे नाव का दिलेलं आहे. त्याचबरोबर या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ एक ब्रिज सुद्धा आहे, त्याला किस ऑफ द सी असं म्हणतात. म्हणजे 2 ब्रिज असे जुळतात एकमेकांना आणि मागे पूर्णपणे समुद्रकिनारा आहे. इथे दररोज रात्री फायरवर्कचा शो होतो. जबरदस्त शो होतो. म्हणजे ज्या पद्धतीने फटाके उडवतात आणि मोटर बोटीतनं कम्प्लिटली ते स्टंट करतात. दररोज शो असतो. त्याचा सुद्धा 2,500 रुपये तिकीट आहे. पण बऱ्याच वेळा तुम्ही जर हॉटेलमध्ये तिथल्या रिसॉर्टमध्ये राहत असाल तर तुम्हाला फ्री पास किंवा डिस्काउंटेड तिकीट सुद्धा मिळू शकतं केबल कारचं आणि या फायरवर्क शोचं. अजून सनसेट टाउन मधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 आयलंड टूर. आता इथून जवळजवळ अगदी छोटे छोटे आयलंड सुद्धा आहेत. त्यामुळे प्रॉपर दिवसभराची ही टूर असते ज्यामध्ये तुम्हाला बोट घेऊन जाते, 3-4 वेगवेगळ्या आयलंड्सना फिरवते आणि केबल कार पाशी आणते आणि मग केबल कार टूर पण तुम्ही करता. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील किंवा प्रॉपर डीप डाईव्ह करायचा असेल, सी वॉक नावाचा प्रकार असतो तो करायचा असेल, स्नॉर्कलिंग करायचं असेल तर ही 4 आयलंड टूर परफेक्ट आहे. खूप स्वस्त दरामध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे सी वॉक जनरली आपल्या इथे जर तुम्ही करायला गेलात, म्हणजे मला तर वाटतं भारतात नाहीच आहे, पण सिंगापूरला तुम्हाला 7,000 ते 8,000 रुपये किंवा 10,000 रुपयापर्यंत पडतं, जे तुम्हाला इथे 3,000 ते 5,000 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करता येतील. त्यामुळे ही टूर सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी संपूर्ण दिवस तुम्हाला काढावा लागणार आहे. साधारण टूरचे असतात 3,000 ते 4,000 रुपये प्रत्येकी, ज्यामध्ये जेवण सुद्धा इन्क्लुडेड असतं. ही तुमची फुकॉक ट्रिप जर तुम्हाला प्रत्यक्षात आणायची असेल ना, आणि फक्त फुकॉक नाही तर जगभरात तुम्ही फिरू शकता, असा फक्त एकच उपाय तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायचं आहे. कारण काय माहिती आहे का, आपण असे फिरण्याचे खूप सारे व्हिडिओ आणतो आणि ते तुम्ही व्हिडिओ बघितले ना की तुम्हाला किल्ल्या बसणार. तुम्हाला असं वाटणार की आपण काय करतोय, ऑफिसमध्ये लय बोर होतोय, आपल्याला फिरायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मित्रांना ते व्हिडिओ शेअर करणार नाही का, तुम्ही शेअर करायला पाहिजेत ते. त्यावेळेसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. तुम्हाला मी खरंच सांगतो, तुम्ही आयुष्यात अख्खं जग फिराल, फक्त प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंटरनल ट्रान्सपोर्ट. फुकॉकमध्ये फिरायचं कसं, तर सगळ्यात बेस्ट वे म्हणजे बाईक. 500 रुपयात तुम्हाला मिळते. दुसरं आहे ग्रॅब टॅक्सी. उबर सारख्याच टॅक्सी आहेत, तुम्ही बुक करू शकता. ॲप डाउनलोड करू शकता. ग्रॅब नक्की ॲप डाउनलोड करा. आणि तिसरं त्याच्यापेक्षाही भारी पर्याय म्हणजे इलेक्ट्रिक कार्ट. तिथे सगळीकडे आपल्या गोल्फच्या कशा असतात ना कार्ट, तशा कार्ट फिरत असतात आणि त्या त्यांनी प्रॉपर अशा विंटेज स्टाईलने डिझाईन केलेल्या आहेत. आणि जर तुमचा मोठा ग्रुप असेल आणि तुम्हाला फक्त ड्रॉप हवा असेल तर ती कार्ट बरी पडते. पर हेड 50 ते 100 रुपये घेतात. कारण बऱ्याच वेळा असं होतं नॉर्थ फुकॉकला
की तुम्ही संपूर्ण दिवसभर विनवर्ल्डला आहात किंवा विन सफारीला आहात, तर करायचं काय ना दिवसभर, तुम्ही फक्त तुम्हाला ड्रॉप पाहिजे आणि परत तुम्हाला हॉटेलमध्ये येऊन सोडलं पाहिजे. त्यासाठी ही कार्ट कधीही बेस्ट पडते. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला संपूर्ण शहर फिरायचं, संपूर्ण सनसेट टाउन फिरायचं, संपूर्ण ग्रँड वर्ल्ड फिरायचं, तरी सुद्धा ही कार्ट कधी रिजनेबल पडते. 1 ते 2 तासामध्ये संपूर्ण शहर तुम्हाला ते फिरवून दाखवू शकतात. त्यामुळे कपल असाल, छोटा ग्रुप असेल 3-4 लोकांचा तर बाईक घ्या, पण मोठा ग्रुप असेल 8 ते 10 लोकांचा तर या कार्ट घ्या. आता फुकॉकला राहायचं कुठे? इथे सगळे ऑप्शन्स आहेत. इथे 5 स्टार हॉटेल्स आहेत, बीच रिसॉर्ट्स आहेत किंवा होमस्टे सुद्धा आहेत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही ठरवू शकता. आता आम्हाला स्वस्तात राहायचं होतं कारण आम्हाला ॲक्टिव्हिटीजवर पैसे खर्च करायचे होते, म्हणून आम्ही होमस्टे घेतला. तर आम्हाला होमस्टे पडला प्रत्येक रूम 3,000 रुपयांना, म्हणजे पर हेड फक्त 1,500 रुपये. यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड नव्हता, पण तुम्हाला अतिशय स्वस्त पर्याय सुद्धा इथे मिळू शकतील. तर राहायचं कुठे तुम्हाला सांगतो. एरिया नॉर्थ फुकॉकला आपल्याला काहीही करून ग्रँड वर्ल्डमध्येच राहायचंय, कारण तिथून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप जवळ आहेत. तुम्ही चालत फिरू शकता किंवा बाईक रेंटल करू शकता. बीच सुद्धा तिथनं जवळ आहे. आणि सनसेट टाउनला तुम्हाला प्रॉपर सनसेट टाउनमध्ये राहायचंय. मी सजेस्ट करेन की सनसेट टाउनला राहिलात ना तर तिथे अशा खूप मोठ्या मोठ्या उंच इमारती आहेत, 20 मजले 30 मजल्याच्या. तर तिथे राहा, कारण फायर वर्क जो शो आहे तुम्हाला थेट तुमच्या घरातनं दिसू शकतो. तुमच्या तिकिटाचे पैसे वाचू शकतात. आता खाण्याचं काय? तर काही काळजी करायचं कारण नाही. खूप सारे इंडियन रेस्टॉरंट आहेत, भरपूर व्हेजिटेरियनच्या व्हरायटी तिथे आहेत. सगळीकडे तुम्हाला पराठा, आपल्या टिपिकल पंजाबी भाज्या सगळं मिळेल, थाळ्या सुद्धा मिळतील. गल्लोगल्ली इंडियन रेस्टॉरंट आहेत. आता फुकॉक आयलंड हे व्हिएतनामपेक्षा इथलं फूड महाग आहे. त्याचं कारण असं आहे की आयलंड आहे, सगळ्या गोष्टी त्यांना बाहेरनं आणाव्या लागतात. त्यामुळे तुम्हाला व्हिएतनामपेक्षा मी म्हणेन की 30 ते 40% तुमचा खाण्याचा खर्च वाढणार आहे. ऑथेंटिक व्हिएतनामीज फूडचे स्पॉट इतके चांगले नाहीत. जर तुम्हाला ऑथेंटिक व्हिएतनामीज खायचं असेल तर हनोईला प्रॉपर व्हिएतनाममध्ये जाऊन खा. इथे फार एक्सपेक्ट करू नका. पिझ्झाचे ऑप्शन्स आहेत, 2-3 खूप चांगली ठिकाणं आहेत पिझ्झा मिळायची. मी म्हणेन की खाण्याचा खर्च तुम्ही असा पकडा की पर हेड दिवसाचा 2,000 रुपयापर्यंत तुम्हाला येणारच आहे. आणि जर तुम्ही 5 स्टार रिसॉर्टमध्ये राहणार असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तिथे तुम्हाला बुफे मिळू शकतो. तर फुकॉकला जाण्याचा योग्य सीझन कोणता? तर नोव्हेंबर ते एप्रिल हा सगळ्यात बेस्ट सीझन आहे. आणि त्यात सुद्धा ट्रॉपिकल आयलंड आहे, उकाडा खूप जास्त असतो आणि मे मध्ये पाऊस चालू होतो. त्यामुळे शक्यतो नोव्हेंबर ते एप्रिलच प्रेफर करा. आता फुकॉकची आयटनरी मी तुम्हाला सांगतो. आपल्याला 4 रात्री राहायचंय नॉर्थ फुकॉकला आणि 2 रात्री राहायचंय सनसेट टाउनला. आपण सकाळी पोचलो फुकॉकला. सगळ्या फ्लाईट साधारण 10 ते 12च्या दरम्यान पोचतात सकाळी. पोचल्यानंतर आपल्याला पहिलं हॉटेल चेक इन करायचं आहे. त्यासाठी जायचं आहे आपल्याला पहिल्यांदा नॉर्थ फुकॉकला. तर पहिल्या दिवशी तुम्ही हॉटेल चेक इन करा. दमला असाल त्यामुळे जेवा, निवांत झोप काढा आणि संध्याकाळच्या वेळी छानपैकी ग्रँड वर्ल्ड फिरा. ग्रँड वर्ल्ड चालत फिरू शकता निवांतपणे. तिथे रात्री शो असतो, तो शो अटेंड करा आणि जेवण करून परत या. त्यामुळे पहिला दिवस आपण निवांतपणा आपला असणार आहे. ग्रँड वर्ल्ड आपण फक्त बघणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट करून आपल्याला जायचंय विनपर्ल सफारीला. सकाळी लवकर जायचं आहे. जर 9ला तुम्ही गेलात तर कमी गर्दी असते. शक्यतो मी सजेस्ट करेन की 9 ते 9:30च्या दरम्यान पोहोचा. संपूर्ण दिवस तुमचा जाणार आहे. इथे तुम्हाला प्रॉपर बर्ड शो अटेंड करता येईल सकाळी लवकर गेलात तर. आधी आहे प्रॉपर झूची सफारी, त्यानंतर आहे प्रॉपर वाईल्ड लाईफ ॲनिमलची सफारी. तर हे सगळं करून जेवण पण आपल्याला तिकडेच करायचं आहे. जिराफ रेस्टॉरंटमध्ये जेवा. जिराफला तुम्हाला भरवता येईल, तिथे खायला त्यांना घालता येईल. आणि मग विनपलवरनं साधारण 3 ते 4च्या सुमारास तुम्ही परत या. थोडी विश्रांती घ्या आणि संध्याकाळी चालत चालत तुम्ही गांडाऊ बीचला जाऊ शकता. निवांत सनसेट तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही छान वेळ घालवू शकता. मग डिनर करून तो दिवस तुमचा संपेल. तिसऱ्या दिवशी आपल्याला जायचं आहे विन वंडर्सला. विन वंडर्स खूप जास्त हॅपनिंग आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे सकाळी लवकर जायचं आहे ब्रेकफास्ट करून. संपूर्ण दिवस तुमचा विन वंडर्सला जाणार आहे. जे तुम्ही सकाळी 9-10 वाजता जाल ते डायरेक्ट रात्री 8 वाजता तुम्ही परत येणार आहात. त्यामुळे तो दिवस तुमचा विन वंडरला जाईल. आणि चौथ्या दिवशी तुम्ही परत ग्रँड वर्ल्ड फिरू शकता, मसाज करू शकता, तिथले बीच बघू शकता. तिथे स्टारफिश नावाचा पण एक बीच आहे. खरं तर तो स्कॅम आहे, कारण ते स्टारफिशला आणून टाकतात तिथे, पण ते आयलंड छान आहे. त्यामुळे लॉंग बीच नावाचा बीच आहे तिथनं जवळ, तो बघू शकता. बाई डाई बीच आहे, तो बघू शकता. बाईकवरनं निवांतपणे फिरू शकता. निवांतपणासाठी चौथा दिवस ठेव. 5व्या दिवशी आपल्याला नॉर्थ फुकॉकवरनं चेकआउट करायचं आहे आणि तिथून जायचं आहे साऊथ फुकॉकला सनसेट टाउनला. त्या दिवशी काहीच करायचं नाही. सनसेट टाउन भकाभका फिरायचं, मस्तपैकी बाईक घेऊ शकता किंवा कारट घेऊ शकता. संपूर्ण सनसेट टाउन तुम्ही फिरू शकता. त्यानंतर रात्री छानपैकी फायरवर्कचा शो बघू शकता आणि मग निवांतपणामध्ये तो दिवस घालवू शकता. 6व्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी लवकर जाऊन 4 आयलंड टूर करायची आहे. 4 आयलंड टूरमध्ये तुमची केबल कार सुद्धा इन्क्लुडेड आहे.
असं करू शकता. किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही जर 4 आयलंड टूर घेणार नसाल तर सकाळी लवकर केबल कार टूर करू शकता, तिथनं सनवर्ल्डला जाऊ शकता, संपूर्ण दिवस सनवर्ल्डमध्ये घालून तुम्ही परत येऊ शकता आणि 7व्या दिवशी तुमची रिटर्न फ्लाईट असेल, तिथनं तुम्ही भारतात परत येऊ शकता किंवा तिथनं व्हिएतनामची ट्रिप तुम्ही करू शकता. यामध्ये जर तुम्हाला 4च दिवसात करायचं आहे, म्हणजे 4च दिवस फुकॉक करून मग व्हिएतनाम सुद्धा फिरायचं असेल तर मग ग्रँड वर्ल्डसाठी 3 दिवस ठेवा आणि सनसेट टाउनसाठी 1 दिवस ठेवा. सकाळी पटकन केबल कार करून सनसेट टाउन फिरून तुम्हाला परत यायचे. थोडीशी धावपळ होईल, पण जर तुम्हाला छोटी ट्रिप करायची असेल तर 4 दिवसाची सुद्धा तुम्ही ट्रिप करू शकता. आता या ट्रिपसाठी खर्च किती येईल? ही संपूर्ण ट्रिप, आठवडाभराची ट्रिप तुम्ही 70 ते 80 हजार रुपयात करू शकता. कसं तुम्हाला मी सांगतो. फ्लाईटचा साधारण 30 ते 40 हजार रुपये खर्च येईल. आपण पकडूयात 35 हजार रुपये. तुम्ही फ्लाईट 3 ते 4 महिने आधी बुक करायला पाहिजे. त्यानंतर आहे राहण्याचा. जर तुम्ही खूप बजेट स्टे घेतला की होमस्टे बेसिक एकदम, तर पर हेड खर्च राहण्याचा एका दिवसाचा 1,500 रुपये, म्हणजे रूमचा 3 ते 3,500 रुपये, आपण पकडूयात 1,500 रुपये. त्यामुळे 7 किंवा 6 दिवसाचा खर्च आला, आपण पकडूयात 10,000 रुपये. ओके. आता फूड, मी म्हणत असं की व्हिएतनामपेक्षा थोडंसं फूड इथे महाग आहे. आपण दिवसाचा खर्च खाण्याचा 2,000 रुपये प्रत्येकी एका दिवसाचा, त्यामुळे 6 दिवसाचे झाले 12,000 रुपये. ओके. आता इंटरनल ट्रान्सपोर्ट, तुम्ही बाईक घ्या, कार्ट घ्या, काही करा, आपण असं पकडूयात की दिवसाचा 500 रुपये तुम्हाला खर्च आहे फिरण्याचा, तर 6 दिवसाचा साधारण 6,000 रुपये खर्च येईल. आता आहे पुढची महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे अम्युजमेंट पार्कचे तिकीट. इथेच सगळ्यात जास्त खर्च येणार आहे आणि तो तुम्ही करावा असं मला वाटतं. एक वेळ तुम्ही राहणं कॉम्प्रोमाइज करा, पण अम्युजमेंट पार्क अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. तर विन वंडरचे आहेत 3,000 रुपये, विन सफारीचे आहेत 3,000 रुपये, केबल कारचे आहेत 2,500 रुपये. नंतर जर तुम्ही आयलंड ट्रिप केली तर त्याचे साधारण 3 ते 4,000 रुपये. सगळं पकडून तुमचा फक्त तिकिटांचाच खर्च 15,000 रुपये येणार आहे आणि तो तुम्ही करावा असं मला वाटतं. आणि जर तुम्ही एअरपोर्टवरनं पिकअप आणि ड्रॉप घेतला तर त्याचा 5,000 रुपये. असा सगळा पकडून आपला खर्च साधारण 85 ते 90 हजारच्या रेंजमध्ये येतोय. इथे जर तुमच्याकडे पैसे जास्त असतील तर 2 रात्री तुम्ही 5 स्टार रिसॉर्टमध्ये सुद्धा राहू शकता, तर तुमचा खर्च वाढेल, तो साधारण 1.25 लाखापर्यंत जाऊ शकतो. पण ही संपूर्ण ट्रिप तुम्ही आरामात 80 ते 90 हजार रुपयामध्ये प्लॅन करू शकता, सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला अजून प्रश्न असतील तर आपला फुकॉकचा व्लॉग बघा, त्यामध्ये संपूर्ण प्लॅनिंग आम्ही दाखवलेलं आहे, सगळी अम्युजमेंट पार्क्स दाखवलेली आहेत. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे फिरण्याचे, बाय द वे आपली व्हिएतनाम सिरीज आहे, 4 भागांची सिरीज आहे, ती नक्की तुम्ही बघू शकता. व्हिएतनामचा सुद्धा आपला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. जर तुम्हाला फुकॉक आणि व्हिएतनाम अशी प्लॅन करायची असेल तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो बुधवारी आणि रविवारी, त्यामुळे हे दोन्ही वार अजिबात चुकवायचे नाहीत. तोपर्यंत हॅपी जर्नी.